नमस्कार. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये मी रोहित साळुंखे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आता पाहूया ठळक घडामोडी. किल्ला तलाव परिसरात टोळक्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या गौंडवाड तालुका बेळगाव येथील तरुणाची माजी उपमुख्यमंत्री के.एस. ईश्वरप्पा यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भेट घेतली. उपचार घेणाऱ्या तरुणाची विचारपूस करून मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी या प्रकरणाचा चौकशीसाठी विशेष पथक बेळगावला पाठवण्याची मागणी त्यांनी केली. शनिवार दिनांक 6 जानेवारी रोजी गौंडवाड यमनापूर परिसरातील एक तरुणी किल्ला तलाव येथील ध्वजस्तंभाकडे गेले असता तब्बल 3 तासाहून अधिक काळ त्यांना कोंडून घालून मारहाण करण्यात आली होती. आम्ही दोघेही भाऊ बहीण आहोत असे वारंवार सांगूनही टोळक्याने लोखंडी रॉडने त्यांना मारहाण केल्याचे समजते. किल्ला तलाव परिसरात शनिवारी झालेल्या नैतिक पोलीसगिरी प्रकरणी मार्केट पोलिसांनी 9 जणांना अटक केली आहे. यामध्ये 2 अल्पवयीनांचा समावेश आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ माजली असून पोलिसांनी नैतिक पोलीसगिरीला थारा देऊ नये यासाठी प्रकरणात सहभागी असणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी केली जात आहे. ढोल ताशांचा गजर, भजनाच्या सुमधुर आवाजात पारंपरिक वेशभूषातील विद्यार्थ्यांनी घडविलेले विविध लोककलांचे दर्शन, साहित्यिक आणि साहित्य रसिकांच्या उदंड प्रतिसादाचे 39व्या कडोली मराठी साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडी अपूर्व उत्साहात पार पडली. गावच्या वेशीत अनुसया कल्लप्पा मायण्णा यांच्या हस्ते पालखी पूजन झाल्यानंतर ग्रंथदिंडीला सुरुवात झाली. कलमेश्वर भजनी मंडळ आणि श्री कलमेश्वर वारकरी भजनी मंडळाच्या सुमधुर भजनाने ग्रंथदिंडीमध्ये तल्लीनता निर्माण झाली होती. झुंज ढोलताशा पथकाच्या गजराने संपूर्ण वातावरण ढवळून निघाले होते. तसेच या ग्रंथदिंडीत प्राथमिक मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषेत टिपरी, लेझिम आणि लाठी मेळाव्याचे नियोजन केले होते. त्यामुळे ग्रंथदिंडीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. नार्वेकर गल्ली बेळगाव येथील श्री ज्योतिर्लिंग देवस्थानात श्रीराम जन्मभूमी अयोध्येतून आणलेल्या अक्षता पवित्र कलशाचे सकाळी स्वागत करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी श्री ज्योतिर्लिंग देवस्थान येथून पवित्र अक्षता कलशाची मिरवणूक काढण्यात आली. नार्वेकर गल्ली, गवडी गल्ली, गोंधळी गल्ली, समादेवी गल्ली या मार्गावरून पवित्र अक्षता कलशाची मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी या पवित्र मंगल अक्षता कलशाचे आरती करून स्वागत करण्यात आले. काँग्रेस सरकारने गॅरंटी योजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. मात्र काही लाभार्थ्यांच्या पदरात रेशन कार्ड नसल्याने गॅरंटी योजनेतील अन्नभाग्य आणि गृहलक्ष्मी योजनेपासून वंचित राहावे लागले आहे. शिवाय नवीन रेशन कार्डचे कामही कित्येक दिवसापासून रखडल्याने लाभार्थ्यांची अपेक्षा केवळ अपेक्षाच राहिली आहे. शासनाकडून नवीन रेशन कार्ड आणि रेशन कार्ड दुरुस्तीची कामे सुरू केली जात नसल्याने लाभार्थ्यांना गॅरंटी योजनांपासून वंचित राहावे लागले आहे. मागील कित्येक दिवसापासून रेशन कार्ड दुरुस्ती आणि नवीन रेशन कार्डच्या प्रतीक्षेत लाभार्थी आहेत. मात्र शासनाकडून या कामाला स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे गॅरंटी योजनांबाबत लाभार्थ्यातून संभ्रम निर्माण होऊ लागला आहे. रोटरी क्लब ऑफ बेळगाव आयोजित अन्नोत्सवाला बेळगावकरांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. आज 3ऱ्या दिवशी रविवार असल्याने नागरिकांची गर्दी ओसंडून वाहत होती. या अन्नोत्सव फूड फेस्टिवलमध्ये भारतातल्या विविध खाद्यपदार्थांची चव खवय्यांना चाखायला मिळत आहे. याबरोबर येथील अम्युजमेंट पार्क लहान मुलांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरल्याने बेळगावकरांना मोठी पर्वणी ठरली आहे. उद्या सोमवारी कन्नडचे सुप्रसिद्ध सारेगामापा रनरअप आणि बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या कंटेस्टंट विश्वनाथ यांच्यातर्फे अलग रिदम हा हिंदी हिट गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजे सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 9.30% परतावा. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 180021245050. योजना फक्त सभासदांकरता. नियमवाटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नेहमीच राष्ट्रविकास मूल्याला महत्त्व देते. किंबहुना हा लोकमान्याच्या कामाचा अविभाज्य भाग मानते. हीच परंपरा कायम राखत लोकमान्यकडून सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकमधील विद्यार्थ्यांसाठी 1 कोटींची देणगी जाहीर केली आहे.
यावेळी लोकमान्यच्या संचालिका सई ठाकूर बिजलानी, लोकमान्यचे सल्लागार प्रीतम बिजलानी, नाशिक क्षेत्रीय व्यवस्थापक हेमंत फडके, बांधकाम व्यावसायिक श्वेता कोठारी, बोन्सलाचे कार्यकारी अध्यक्ष अविनाश भिडे, सचिव हेमंत देशपांडे, सहसचिव माधव बर्वे यांच्यासह कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. परिवहनच्या बसचा प्रवास ऑनलाईन होऊ लागला आहे. हुबळी विभागात परिवहनच्या बसमध्ये प्रायोगिक तत्वावर कॅशलेस तिकीट सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे लवकरच बेळगाव विभागातही कॅशलेस तिकीट सुविधा सुरू होणार आहे. त्यामुळे चिल्लर पैशांची किटकिट मिटणार आहे. अयोध्येमध्ये भूतो न भविष्यती असा अतिभव्य राम मंदिरात प्राण प्रतिष्ठापनेचा सोहळा पार पडणार आहे. याला अजून काही दिवसांचा अवधी असला तरी देशभरात आतापासूनच उत्साहपूर्ण वातावरण निर्मिती सुरू झाली आहे. 22 जानेवारीला अयोध्या येथील राम मंदिरात होणाऱ्या रामलल्लाच्या मूर्ती प्रतिष्ठापनानिमित्त आज साई कॉलनी वडगाव येथे पवित्र अक्षता वाटण्यात आल्या. यानिमित्त येथील साई मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी श्री साई मंदिरात पूजा करून गल्लीतील घरोघरी पत्रके वाटपाचा कार्यक्रम पार पडला. गल्लीतील नागरिकांनी राम मंदिराच्या अक्षतांचे भक्तिभावाने स्वागत केले. कनबर्गी येथे अज्ञातांनी लावलेल्या आगीत भातगंजी जळून खाक झाली आहे. त्यामुळे सुमारे 30,000 रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. कनबर्गी येथील मंदा जाणाई यांच्या शेतातील भातांच्या गंजीला शनिवारी रात्री अज्ञातांनी आग लावल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी घटनेचा पंचनामा करून तातडीने नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी जाणाई कुटुंबियांनी केली आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरामध्ये राबवण्यात आलेली विकास कामे अनेक ठिकाणी अर्धवट स्थितीत आहेत. त्यामुळे योजना केवळ नावालाच राबवल्याचा आरोप शहरवासियातून करण्यात येत आहे. संगमेश्वर नगर येथे सायकल ट्रॅकसाठी रस्ता निर्माण करण्यात आला आहे. मात्र त्या रस्त्यावरील ड्रेनेजची झाकणे गायब झाल्याने सायकल ट्रॅक केवळ शोभेसाठीच असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. उचगाव कोवाड या मार्गावरील उचगाव अप्रोच रस्त्यावर रविवारी दुपारी एका कार गाडीने दुचाकी वाहनाला ठोकल्याने दुचाकीस्वाराच्या डाव्या पायाला गंभीर जखम झाल्याची घटना घडली. या घटनेची अधिक माहिती अशी की मठकेरी येथील सुभैया हे कार गाडीतून कोवाडला निघाले होते. याच वेळी उचगावचे शंकर यल्लप्पा बोकडे उचगावच्या दिशेने चालले होते. मागून येणाऱ्या कार गाडीने शंकर यल्लप्पा बोकडे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ते खाली रस्त्यावरती आपटले. त्यामध्ये त्यांच्या डाव्या पायाला जबर मार लागला असून तातडीने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. काकती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात ध्येय म्हणजे काय याचा अर्थ शोधून जर योग्य मार्ग पत्करला तर जीवन यशस्वी होते असे विचार बेळगावचे पर्यावरण प्रेमी व ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ सतीश मजली यांनी व्यक्त केले. जांबोटी येथील बाबूराव ठाकूर पदवीपूर्व महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तरुण भारत सोसायटीचे संचालक जगदीश कुंटे होते. प्रारंभी सतीश मजली, जगदीश कुंटे, लोकमान्यचे संचालक नितीन कपलेश्वर व जांबोटी ग्रामपंचायत अध्यक्षा लक्ष्मी तळवार आदी मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. सध्याच्या काळात घरात कोण नसलेले पाहून घरफोडीचे प्रमाण वाढले असून अनेक घरफोडी होताना आता दिसून येते. तर असाच एक प्रकार रविवारी रोजी खानापूर तालुक्यातील लोंढा फंटा गल्ली येथे घडला. परंतु शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे चोरांना रंगेहात पकडण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की लोंढा फंटा गल्ली येथील तालंबरे यांच्या घरातील महिला कपडे धुण्यासाठी घराला कुलूप लावून नदीपाशी गेली असता त्यांच्या घरात एक चोरटा दाराची कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न करत होता. शेजाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी जाऊन पाहणी केली. चोरट्या तिथून फरार झाला. परंतु तेथील नागरिकांनी त्याचा पाठलाग करून त्याची यथेच्छ धुलाई करून लोंढा पोलिसांच्या स्वाधीन केले. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक येथील शिवस्मारक सभागृहात खानापूर येथील शिवस्मारक सभागृहात रविवारी दुपारी
समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सचिव आबासाहेब दळवी यांनी उपस्थितांचे स्वागत करून 17 जानेवारी हुतात्मा दिन पाळण्यासंदर्भात तसेच फलकावरील कन्नड सक्तीच्या बाबत कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात काही क्रम घेता येते का याबाबत मत मांडण्यात यावे अशी सूचना केली. आगामी काळात शहरी भागात इंदिरा कॅन्टीन सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे गोरगरीब जनतेला कमीत कमी किमतीत नाश्ता मिळण्यास मदत होणार असल्याचे जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांनी सांगितले. ते हुक्केरी कोर्ट सर्कल येथील इंदिरा कॅन्टीनचे उद्घाटन करून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार निखिल कत्ती हे होते. दरम्यान गत अनेक वर्षांपासून इमारत असतानाही इंदिरा कॅन्टीनचा शुभारंभ करण्यात आलेला नव्हता. दरम्यान अखेर याला मुहूर्त मिळाल्याने नागरिकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. याबरोबरच हे बुलेटिन इथंच संपलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.